राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत शासकीय पडजमिनी भाडेपट्ट्यानं देऊन त्यावर चारा आणि बांबू लागवड करण्याच्या धोरणावर प्रभावी संनियंत्रण ठेवण्यासाठी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे। या समितीमध्ये 11 सदस्य या विधानसभा आणि विधान परिषदेतील 11 महिला आमदार तसंच प्रत्येक महसुली विभागातील 2 महिलांचा समावेश होणार असून महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील। कल्याण डोंबिवलीच्या राजकारणामध्ये महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा उफाळून आलेला आहे। भाजपचे अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। युतीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये कार्यकर्ते न घेण्याचा अलिखित करार होता, मात्र तो मोडला गेला असल्याचा आरोप करत त्यांनी एक घेतला तर आम्ही 4 घेऊ असा थेट इशारा नंदू परब यांनी दिलेला आहे। पण काही युतीमध्ये काही अलिखित करार असतो, तो करार होता आमचा की बाबा शिवसेनेच्या कार्यकर्ते पदाधिकारी ही भाजपाने घ्यायचे नाही आणि भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे शिवसेनेने घ्यायचे नाही, असा एक अलिखित करार होता। तो करार आता काल पाहिलं आपण की लांडगे साहेब असतील किंवा आमदार मोरे साहेब असतील यांनी तोडलेला आहे। हे यांना सांगूनही त्यांनी परत केलेला आहे। याची सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि त्यांनी हे असं करून आम्हाला एक संधी दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।